उद्धव ठाकरेंना एकापाठोपाठ एक धक्के बसतायत। अनेक जण पक्षाला रामराम करतायत। नेमकं काय घडतंय जाणून घेऊया। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेत प्रवेश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, तर माजी जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेत प्रवेश। एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंग्विन असा उल्लेख। काय खायचं आणि कुठे जायचं यासाठीही आता व्हीप लावलाय। आदित्य ठाकरेंनी खासदारांना दिलेल्या सूचनांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा टोला, वाघाचं काळीज म्हणता आणि कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवता असाही सवाल। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। भास्कर जाधव नाराज नाहीत। पक्षप्रमुख भास्कर जाधवांच्या संपर्कात बैठकीला ते व्हीसीद्वारे उपस्थित होते। मातोश्रीवरील बैठकीनंतर अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया, मोठी प्रलोभनं देऊन संघटनेत प्रवेश दिला जातोय। चांगले लोक गेले, मान्य केलं पाहिजे, मात्र संघटना पुन्हा उभी राहणार असाही विश्वास। मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत महत्त्वाच्या नेत्यांची बैठक संपन्न। डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी ठाकरेंची नेत्यांसोबत चर्चा, सूत्रांची माहिती। तर शिवसेना भवनात उद्या संध्याकाळी ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। भास्कर जाधवांचा उपयोग करून घेतला नाही हे पक्षाचं दुर्दैव। उदय सामंत यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला टोला, जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू। उदय सामंत यांची प्रतिक्रिया, तर पक्षप्रवेशाचा तिसरा टप्पा बाकी असल्याचंही वक्तव्य। उदय सामंत हल्ली माझ्याबद्दल आदरानं बोलतात, सामंतांनी असाच आदर माझ्याबद्दल कायम ठेवावा। भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। भास्कर जाधवांचे चुलत बंधू बाळशेठ जाधव शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। 500 कार्यकर्त्यांचं शिंदेंच्या उपस्थितीत उद्या पक्षप्रवेश। आमदार किरण सामंतांसोबतच्या बैठकीत निर्णय।